यामध्ये टू NEP सत्र 2025-26 मध्ये अ, इतिहास विषयाचा जो सिलेबस आहे त्याचं नाव आहे प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन 700 ते 1200. या अ, पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण अ, प्राचीन भारतातील धार्मिक इतिहास किंवा बौद्ध धर्माचा आणि जैन धर्माचा इतिहास अभ्यासला होता. आता दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला 25-26 मध्ये प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन 700 ते 1200 पर्यंतचा अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासायचा आहे. तर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी डॉक्टर विशाल दौलतकर, डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, आर्ट कॉमर्स कॉलेज राणे. तर आपल्या अभ्यासक्रमाच्या टायटल प्रमाणे पहिल्या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे पाल प्रतिहार आणि राष्ट्रकूट राजवंशाविषयी माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. तर त्यामध्ये प्रतिहार राजवंशाचे जे काही सांस्कृतिक योगदान आहे ते पहिल्या युनिटमधला पहिला मुद्दा आहे. त्यानंतर पाल राजवंशाचे सांस्कृतिक योगदान, त्याच्यानंतर राष्ट्रकूट राजवंशाचे सांस्कृतिक योगदान, असे 3 मुद्दे आहेत. तर हे तीनही जे राजवंश होते ते उत्तर भारतात म्हणजे प्राचीन आणि मध्य काळाच्या पूर्वी उत्तर भारतात उदयास आलेले होते आणि या तीनही राजवंशामध्ये राष्ट्रकूट राजवंश हा दख्खनचा होता, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या भागातला होता आणि प्रतिहार राजवंश व पाल राजवंश हे उत्तर भारतातले होते. तर तत्कालीन इतिहासामध्ये या तीनही राजवंशाचं एक चांगलं योगदान आहे आणि त्याचा जो सांस्कृतिक इतिहास आपल्याला पहिल्या 3 मुद्द्या अंतर्गत अभ्यासायचा आहे. त्यानंतर आपल्याला या 3 राजवंशामध्ये दिल्ली किंवा उत्तरेतील शक्ती स्थापनेसाठी जो काही संघर्ष झाला आहे तो चौथ्या मुद्द्यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यामध्ये पाल, प्रतिहार आणि राष्ट्रकूट यांच्यामध्ये सतत संघर्ष चालू झाला, त्याविषयी माहिती आपल्याला चौथ्या मुद्द्यामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतर आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये पूर्व मध्यकालीन भारतातील जे काही मुख्य राजवंश होते, म्हणजे या पाल, प्रतिहार आणि राष्ट्रकूट राजवंशानंतर उत्तर भारतामध्ये ज्या काही महत्वपूर्ण सत्ता होत्या त्यांच्याविषयी माहिती दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासायची आहे. जसं अजमेरचा चौहान राजवंश जो पृथ्वीराज चौहानशी संबंधित होता. त्यानंतर बुंदेलखंड येथील चंदेल राजवंश आहे. त्याच्यानंतर परमार राजवंशाचे कला व स्थापत्य क्षेत्रातील जे काही योगदान आहे ते आपल्याला अभ्यासायचे आहे. आणि त्यानंतर राजा भोज परवार राजवंशाशी संबंधित जे काही राजा भोज नावाचे शासक होते जे अत्यंत भारताच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे त्यांच्याविषयी माहिती आपल्याला दुसऱ्या युनिटच्या चौथ्या भागामध्ये अभ्यासायची आहे. राजवंश आणि परमार राजवंश. त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला नकाशाच्या माध्यमातून थोडक्यात आपण सांगू शकतो की अजमेरचा हा जो भाग आहे या भागात चव्हाणांची सत्ता होती. त्यानंतर परमार राजवंश जो मध्य भारतामध्ये येत होता, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की त्यांची राजधानी उज्जैन होती. आणि बुंदेलखंडचा चंदेल राजवंश हा एक प्रकारे उत्तर आणि मध्य भारताच्या भागामध्ये यांची सत्ता होती. त्यांच्याशी संबंधित आपल्याला सांस्कृतिक योगदान जर बघायचं झाल्यास तर ते आहे खजुराहो मंदिर. तर अशा पद्धतीने दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला माहिती अभ्यासायची आहे. त्यानंतर तिसऱ्या युनिटमध्ये आपल्याला चोल आणि चालुक्य राजवंशाचे योगदान अभ्यासायचे आहे. त्यामध्ये चालुक्य राजवंशाची उपलब्धी, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे चालुक्यांचे सांस्कृतिक योगदान, त्यानंतर तिसरा मुद्दा आहे चोल राजवंशाचे सांस्कृतिक योगदान आणि चौथा मुद्दा आहे चौलकालीन व्यापार. तर दक्षिण भारतातील तत्कालीन अत्यंत शक्तिशाली राजवंश होऊन गेलेले आहेत चालुक्य आणि चोल. तर
चालुक्य राजवंशाची जी काही उपलब्धी आहे ती स्थापत्यकलेशी संदर्भात आपण तो सुवर्णकाळ असं मानला जातो. त्यामध्ये स्थापत्य निर्माणाची किंवा मंदिर निर्माणाची जी शैली वेसर शैली विकसित झालेली होती ती चालुक्यांशी संबंधित होती. तसंच प्रभावी नौदल सुद्धा चालुक्यांचं होतं. चालुक्यांच्या सांस्कृतिक योगदानामध्ये संस्कृत आणि कन्नड भाषेच्या साहित्याचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. तसंच कला व स्थापत्यामध्ये जसं बदामी, ऐहोळ आहे, पदक्कल आहे, ही स्थळं अत्यंत विकसित झाली. त्यानंतर चोल राजवंशाच्या सांस्कृतिक योगदान आपण अभ्यासायचं म्हटलं तर त्यामध्ये द्रविड स्थापत्य कला म्हणजे विशेषतः द्रविड मंदिर स्थापत्य कला जसं कळस आहे, काष्यशिल्प आहे, तसंच गोपुरम आहे. तर हे द्रविड म्हणजे तमिळ सुदूर दक्षिणेमध्ये तमिळ अं, सांस्कृतिक योगदान थोडक्यात आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये चोलकालीन व्यापार कशा पद्धतीने विकसित झाला होता, हे आपण थोडक्यात या नकाशामध्ये आपण बघू शकतो. तर चोलकालीन व्यापारामध्ये भारताचा व्यापार दक्षिण पूर्व एशियाई देशाशी होत होता आणि त्यामध्ये व्यापारी श्रेणींचं जाळं संपूर्ण दक्षिण एशियाई देशांमध्ये पसरलेलं होतं आणि त्या माध्यमातून भारताचे जे काही भारतीय संस्कृतीचा जो प्रसार झाला होता तो भारताच्या जाज्वल्य इतिहासाचा आपल्याला परिचय करून देतो. युनिट नंबर 4 मध्ये आपल्याला पूर्व मध्यकालीन भारतामध्ये जे काही आक्रमणं झाली, मुस्लिम आक्रमणं भारताच्या वायव्य दिशेने, तर त्या आक्रमणांच्या संदर्भात त्या आक्रमणांची कारणे जसं मोहम्मद बिन कासिमचं जे आक्रमण झालं त्याचं कारणे, मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणाचे परिणाम. तिसरा मुद्दा आहे मोहम्मद गझनीच्या ज्या स्वाऱ्या आहेत 17 स्वाऱ्या त्यांच्याविषयी माहिती अभ्यासायची आहे आणि चौथा मुद्दा आहे मोहम्मद गझनीच्या स्वाऱ्यांचे परिणाम. तर एकंदरीत हे आपल्याला तुम्हाला हा नकाशा दिसत असेल त्या पद्धतीनं आपल्याला माहिती अभ्यासायची आहे. तर या नकाशामध्ये आपण बघू शकतो की वायव्य भारतातून म्हणजे आजच्या पाकिस्तानच्या क्षेत्रापासून वायव्य भारतामध्ये भारतीय उपखंडावर बरीचशी आक्रमणं झाली. विशेषतः उत्तर भारतावर बरीचशी आक्रमणं झाली. त्यामध्ये पहिलं आक्रमण होतं मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण, जे सिंधच्या किनाऱ्यावर अरब जहाजांची लुटमार त्यामध्ये झाली होती आणि त्याची बरीचशी कारणं होती. ती आपल्याला सविस्तरपणे अभ्यासायची आहे. त्याच्यानंतर मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणाचे जे परिणाम झाले, सिंधमध्ये अरब राजवटीची स्थापना झाली. त्यानंतर इस्लामचा भारतामध्ये पहिल्यांदाच प्रवेश झाला आणि त्या माध्यमातून भारतात जी काही सांस्कृतिक देवाणघेवाण झाली त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती अभ्यासायची आहे. तसंच प्रशासकीय आणि व्यापारिक बदलांविषयी सुद्धा माहिती अभ्यासायची आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे मोहम्मद गझनीच्या स्वाऱ्या. भारतामध्ये मोहम्मद गझनीच्या तुम्हाला परिचित आहेच. एकूण 17 स्वाऱ्या झाल्या आणि त्या स्वाऱ्या इसवी सन 1000 ते 1027च्या या दरम्यान झाल्या. आणि या संपूर्ण स्वाऱ्यांचा उद्देश किंवा मोहम्मद गझनीच्या आक्रमणाचा उद्देश हा भारतामध्ये असणारी प्रचंड संपत्ती लुटण्याचा होता. तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जी काही एक प्रसिद्ध स्वारी होती जे सोमनाथाचं मंदिर लुटण्यात आलं होतं, जे आजच्या गुजरातमध्ये वसलेलं आहे. तर ही प्रचंड लूट त्यावेळी करण्यात आली आणि त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतामध्ये अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर आपल्याला या मोहम्मद गझनीच्या स्वाऱ्यांचे परिणाम सुद्धा अभ्यासायचे आहे. भारतातून मोहम्मद गझनीने प्रचंड संपत्तीची लूट केली. त्या गझनीच्या स्वाऱ्यांमुळे भारतामध्ये राजकीय अस्थिरता आणि कमकुवतपणा निर्माण झाला.
विशेषतः उत्तर भारतामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक स्वरूपाची हानी झाली. तसेच या आक्रमणामुळे तुर्की आक्रमणांचा मार्ग मोकळा झाल्याचं आपल्याला लक्षात येते. त्यानंतर 5व्या युनिटमध्ये आपल्याला मोहम्मद घोरीच्या भारतावरील आक्रमणांचे परिणाम अभ्यासायचे आहे. तर मोहम्मद गझनीच्या आक्रमणानंतर भारतामध्ये घोरींची आक्रमणं झाली आणि संपत्ती लुटायचा त्याचा उद्देश होताच, परंतु सोबतच भारतामध्ये सत्ता स्थापनेसाठी तो प्रयत्न करत होता. आणि याच्यासाठी भारतातील जी काही राजकीय परिस्थिती आहे त्याचा फायदा त्याला घ्यायचा होता आणि सोबतच मुस्लिम धर्माचा प्रसार सुद्धा भारतामध्ये करायचा होता. तर या आक्रमणाचा पहिला भाग म्हणजे तराईंचं प्रथम युद्ध, ज्यामध्ये मोहम्मद घोरीचा पराजय झाला. पृथ्वीराज चव्हाणने मोहम्मद घोरीचा पराजय केला आणि फक्त मोहम्मद घोरीला सोडून देणे ही पृथ्वीराज चव्हाणची एक मोठी घोडचूक ठरली आणि त्याच्यानंतर 1192 मध्ये लगेचच मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केलं आणि त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा शेवट झाला. विशेष म्हणजे यामध्ये भारतातील शासकांमध्ये असणारी जी काही दुफळी आहे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचा अंत झाला आणि भारतामध्ये तुर्की सत्तेची स्थापना झाली. त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो चंदेरीचं युद्ध आहे. चंदेरीच्या युद्धामध्ये 1194 मध्ये जयचंद राठोडचा मोहम्मद घोरीकडून पराजय झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आणि अशा प्रकारे उत्तर भारतातील प्रमुख राजपूत सत्तेचा शेवट झाला. परिणाम अभ्यासायचे आहे आणि हे परिणाम अभ्यासत असताना भारतामध्ये मुस्लिम सत्तेची स्थापना कशा प्रकारे झाली, राजपूत सत्तेचा ऱ्हास कशा प्रकारे झाला आणि नंतर त्याचे परिणाम कशा प्रकारे झाले हे 6व्या युनिटमध्ये तत्कालीन भारताची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक परिस्थिती अभ्यासायची आहे. आणि ही परिस्थिती अभ्यासत असताना भारतातली सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची होती, जसं जाती व्यवस्था कशा प्रकारची होती, समाजात स्त्रियांचे स्थान कसे होते, सरंजामशाही पद्धती संपूर्ण समाजात कशी प्रभावी होती ते अभ्यासायचं आहे. भारताची आर्थिक परिस्थिती दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. त्यामध्ये भारताचं शेती, व्यापार, अर्थव्यवस्थेचे जे काही स्तंभ होते त्याची माहिती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर भारताचा जो काही व्यापार होता, बाहेर देशांमध्ये होणारा व्यापार, त्यात व्यापाराच्या कोणत्या प्रमुख वस्तू होत्या त्याबद्दल आपल्याला माहिती अभ्यासायची आहे. तसंच सोन्या चांदीचा वापर कशा प्रकारे होत होता आणि त्यावेळी शहरांची स्थिती कशा प्रकारची होती हे दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर भारतातील शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास आपल्याला तिसऱ्या मुद्द्यामध्ये करायचा आहे. भारतामधली गुरुकुल पद्धती, तत्कालीन विद्यापीठांची स्थिती कशी होती, तत्कालीन उच्च शिक्षण कशा प्रकारचं होतं, संस्कृत भाषेचं शिक्षण, प्राकृत भाषेचं शिक्षण कशा प्रकारे दिलं जायचं किंवा शिक्षणामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश होता आणि कोणाला शिक्षण घेण्याचा अधिकार होता हे सुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर 4थ्या मुद्द्यामध्ये आपल्याला तत्कालीन धार्मिक परिस्थितीविषयी माहिती अभ्यासायची आहे. तत्कालीन भारताची जी धार्मिक परिस्थिती होती ती कशा प्रकारची होती, जसं हिंदू धर्मामध्ये भक्ती चळवळीचा नव्याने उदय होऊ लागलेला होता. विशेषतः शैव आणि वैष्णव जे नंतर मध्य काळात उदयाला आले, दोन्ही पंथ जे हिंदू धर्मांतर्गत होते त्याच्या संदर्भात माहिती थोडक्यात आपल्याला अभ्यासायची आहे. यानंतर बौद्ध आणि जैन धर्माचा ऱ्हास कशा प्रकारे झाला, तसेच नव्याने सत्ता स्थापन झालेल्या शासकांचा जो इस्लाम धर्म होता, मुस्लिम धर्म होता, त्याचा प्रसार भारतामध्ये कशा प्रकारे झाला आणि त्याचा प्रभाव भारतीय धर्मांवर कशा प्रकारे पडला हे थोडक्यात आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि तसंच धार्मिक जे काही संघर्ष आहे किंवा धार्मिक सौहार्द आहे हे कशा प्रकारे निर्माण झालं हे यामध्ये या 6व्या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 6 युनिटमध्ये या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये प्राचीन